जय शिवराय मित्रांनो, नाशिक प्रांत ते कोकण या घाटवाटेचा बळकट रखवालदार म्हणून त्रिंगलवाडी या किल्ल्याला ओळखले जाते। आपल्या एक सलग कातळात खोदलेल्या 96 पायरी मार्गामुळे पर्यटकांना प्रचंड आवडणाऱ्या या किल्ल्याची आज आपण सफर करणार आहोत। चला तर मग त्रिंगलवाडी किल्ला पाहूयात आपल्या गरुडाच्या नजरेतून। इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरलेली आहे। याच रांगेत त्रिंगलवाडी, बळवंतगड आणि कावनाई ही किल्ले आहेत। त्रिंगलवाडी किल्ल्याच्या डोंगरावर 10व्या शतकातील जैन लेणी आहे। चौल, कल्याण या बंदरात उतरणारा माल हा थळघाट मार्गे नाशिकच्या बाजारपेठेत येत असे। या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी त्रिंगलवाडी किल्ल्याची निर्मिती ही त्या काळात केली गेली असावी असा एक अंदाज बांधता येतो। या किल्ल्याच्या मार्गात लागणारी गावं, डोंगर माथ्यापर्यंत असलेले रस्ते, माणसांची वर्दळ यांमुळे येथील भटकंती ही कमी कष्टाची आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण 9व्या ते 10व्या शतकामध्ये झाली असावी। हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ठीक ज्ञात नाही, पण मात्र 1688 मध्ये मोगलांनी किल्ला मराठ्यांकडून फितुरीने जिंकून घेतला असे पुरावे मात्र आपल्याला आढळतात। याचाच अर्थ हा बराच काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता। घाटनदेवी मंदिराच्या मागे त्रिंगलवाडी किल्ला हा उभा आहे, जो समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे। गडाच्या उंचीवरून कोकण आणि नाशिक या मार्गांचे निसर्गरम्य दृश्य हे आपल्याला बघता येते। 9व्या ते 10व्या शतकात बांधलेला हा जुनाट पुराणपुरुष हा ट्रेकर्स आणि गडप्रेमी यांना आकर्षित करतो। दर शनिवार रविवार खूप सारे पर्यटक या किल्ल्यावर भेट देत असतात। गडावर पाहण्यासारखी ठिकाणे। त्रिंगलवाडी गावातून गडावर जाताना पायथ्याशी पांडवलेणी नावाची एक गुहा आहे। या लेणी 3 भागात आहेत: ओसरी, आतविहार आणि विहारात कोरलेले कोनाडे। प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम आढळते। विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यात गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे। त्या मूर्तीच्या खाली एक शिलालेख सुद्धा आहे। विहाराच्या 4 खांबांपैकी 3 खांबांची पडझड झाली आहे। येथून वर किल्ल्यावर जात असताना वाटेतच पायऱ्यांच्या आधी ही गुहा लागते। पायऱ्यांनी गडावर पोहोचल्यावर समोरच पडक्या वाड्याचे अवशेष लागतात। वाड्याचे अवशेष पाहून परत पायऱ्यांकडे वळायचे। पायऱ्यांपासून उजवीकडे वळल्यावर अनेक सुकलेली पाण्याची टाकीही आढळतात। 5-10 मिनिटे पुढे गेल्यावर डावीकडे असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एक भली मोठी गुहा आहे। या गुहेत 20 ते 25 जणांना राहता येईल। येथून पुढे चालत गेल्यावर पिण्याचे पाण्याचे भुयारी टाके लागते। टाक्याच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम असून या टाक्यांपासून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते। या मंदिरासमोर कड्यावरून दक्षिणेस तळेगड, पूर्वेला कलसुबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर असा परिसर दिसतो। आल्या मार्गाने पायरींपाशी यावे। पायऱ्यांच्या समोरच वाड्याचे अवशेष आहेत। ते मागे टाकून सरळ पुढे वाटेने खाली उतरावे आणि उजवीकडे वळावे। ही वाट गडाच्या गुप्त दरवाजीपाशी घेऊन जाते।
पायऱ्यांनी खाली उतरल्यावर आपण अखंड कातळात कोरलेल्या दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाच्या उजवीकडे 6 ते 7 फूट उंच हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. समोरच कातळात कोरलेल्या पायऱ्या किल्ल्याच्या मधल्या पठारावर घेऊन जातात. किल्ला फिरण्यात साधारणतः 1 तास भरपूर होतो. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इगतपुरी जवळील त्रिंगलवाडी हा बळकट किल्ला पाहिला. हा किल्ला आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.